श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाचं मी माझं छोटंसं रुटीन तुमच्याशी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आज आहे राधिकाचा बर्थडे, तर तिला सर्वांनी विश करा. चला तर आता सुरुवात करते मी माझ्या स्वयंपाकाला. बाय बाय. प्रत्येक सणाची सुरुवात म्हटलं तर रांगोळीपासूनच होते आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कधीही आपल्याला कमी लेखायचं नाही, कोणतीही गोष्टी येत नाही असं म्हणायचं नाही, तर प्रयत्न करायचा. आणि बघू शकता मी मला जेमतेमच येते, पण प्रयत्न करत राहायचा. आता दररोज तर रांगोळी आपण दारासमोर काढतोच, पण सणाच्या वेळेस जराशी वेगळी काढतो. आणि आकार जमला नाही तरी काही नाही, आपल्याला प्रदर्शन भरवायचं नसतं, पण जमेल तेवढं आपल्याच्याने होईल तशी रांगोळी काढायचीच, प्रयत्नच करायचा. आणि सण असला तर भरपूर कामं असतात आपल्या स्त्रियांना, पण तरीही एक रांगोळी हा एक आपला ध्यास म्हटलं तरी चालेल, सणाच्या वेळेस करायचीच. म्हणजे आपल्याला थोडीफार जरी डिझाईन जमत असेल तर तेवढाच आपल्याला जो आनंद आहे तो मिळतो. आणि अक्षय तृतीया साजरा करण्याचं मागचे भरपूर काही व्याख्यायिका आहे. तर आमच्याकडं म्हटलं तर जे आपले पूर्वज आहे त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी, त्यांच्या आत्म्यात शांती भेटण्यासाठी वर्षातून एकदा हे कार्य केलं जातं. एकदा नाही म्हणता येणार, कारण आपण जेव्हा पितृ असतात, पितरपाटा म्हणतो, तेव्हाही आपण पितृ साजरे करतो आणि अक्षय तृतीयेलाही साजरे करतो. जेव्हा आपले पूर्वज असेल, जर सुवासिनी स्त्री गेली असेल तर तिला हळदी कुंकू लावून एक सुवासिनी जेव घातली जाते. आणि जर दोघंही म्हणजे आपले पूर्वज गेलेले असतील तर करा केळी पूजली जाते. तर तुम्हाला मी पुढं दाखवणारच आहे करा केळीचे पूजन कशाप्रकारे केले जाते. आणि यामागं खूप आख्यायिका आहे. असं म्हटलं जातं की जेव्हा कौरवांनी द्रौपदीचं वस्त्रहरण केलं होतं आणि श्रीकृष्णाने जेव्हा द्रौपदीला अशी साडी दिली होती की जी कधीही न संपणारी होती. आणि अक्षय तृतीया म्हणजेच अक्षय म्हणजे कधीही न संपणारा असा अक्षय. आणि ह्याच अक्षय तृतीयाच्या दिवशी जे म्हणजे आपलं महत्त्वाचे कार्य आहे ते केले जातात. हा दिवस जो आहे तो एक 3.5 मुहूर्तापैकी एक मानला जातो. जसं आपण पाडव्याला काहीतरी नवीन कार्य करायचं असेल तर सुरुवात करतो, तसंच या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते. आणि हा जो दिवस आहे तो खूप महत्त्वाचा मानला जातो. काही ठिकाणी याला तीजही म्हणतात, काही ठिकाणी या दिवशी जास्त प्रमाणात सोनं खरेदी केलं जातात. असं म्हणतात की या दिवशी उधार देऊ नये आणि उधार घेऊही नये, कारण जे आपला लक्ष्मी आहे ती कमी होते. आणि म्हणजे उधार देऊ नये आणि घेऊ नये असं म्हणतात. तर चला आता इथं स्वयंपाकाची मी इथं भात करून घेतलेला होता आणि इथं रश्शी करत होते. आता काही ठिकाणी याला आमटी म्हणतात, अजून भरपूर अशी नावं आहेत, मला तर आमच्याकडं याला रश्शीच म्हणतात. तर तुमच्याकडं काय म्हणत असेल मला माहीत नाही. तर आता इथं मी जी रश्शी आहे ती करून घेत आहे. आणि यामध्ये मी जे आपण पुरणासाठी डाळ करतो ना त्याचंच पाणी काढून घेतलं होतं. आणि इथं मी सम्राटचं पीठ आणि आपलं घरचं जे थोडंसं पीठ आहे ते करून भज्यांचं पीठ करून घेतलं होतं. आणि इथं आता हे आहे केसर आंबे, तर याचाही मी आता रस करून घेतलेला आहे. तर एवढं सर्व व्हिडिओ करायचं म्हटलं तर मग मला स्वयंपाकाला 1 ते 2च होतील, त्यामुळे मी तुम्हाला शॉर्टकट दाखवत आहे. नेक्स्ट टाईम ट्राय करेल की मी पूर्ण तुम्हाला जो व्हिडिओ आहे तो दाखवाल. तर आता इथं बघू शकता माझा रसही झालेला आहे. आणि प्रत्येक मी स्टेप बाय स्टेप तयारी करून घेत आहे, कारण 12 वाजेपर्यंत आपल्याला जो नैवेद्य आहे तो दाखवायचा असतो. आणि मी आता पटपट जे आपल्याला भजे करायचे आहे त्यासाठी बटाटे आणि कांदेही व्यवस्थित कापून घेत आहे. तर बघू शकता इथं मी जी आपली किसणी आहे त्या किसणीच्या साहाय्याने बटाटे किसून घेत आहे. तर जी अक्षय तृतीया आहे ती वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. आणि जर आपल्याला गृहप्रवेश करायचा असेल किंवा लग्न वगैरे असतील तर ह्या दिवशी होतात. आणि खूप काही सांगायचं म्हटलं तर या दिवशी भगवान शंकराची कुबेर देवतांनी आराधना केली होती. आणि जेव्हा भगवान शंकर प्रगट झाले तेव्हा त्यांनी त्यांच्याकडून माझी जी गेलेली संपत्ती आहे ती मला वापस मिळू दे असं वरदान मागितलं होतं. तेव्हा भगवान शंकराने कुबेर देवताला आशीर्वाद दिला होता की तू श्री महालक्ष्मीची पूजा कर आणि तुला तुझं वैभव आहे ते मिळून जाईल. आणि तेव्हापासून आपण आधी लक्ष्मी देवीची पूजा करतो आणि मग श्री विष्णूंची करतो. तर आणि तेव्हापासून कुबेर देवतालाही श्री महालक्ष्मी देवीप्रमाणे स्थान मिळालेलं आहे. तर इथं बघू शकता गव्हाची रास ठेवून त्यावरती मी केळी ठेवलेली आहे आणि वरती करा ठेवलेला आहे. तर त्याला अशा प्रकारे 3 जे मला नाव नाही येते त्याचं 3 याचे मी दोऱ्याचे गोल गोल करून घेत आहे आणि त्यावरती आंबा ठेवत आहे. यामागेही भरपूर काही असे शास्त्रीय कारणे आहेत, पण मग मला जेवढं आठवतं तेवढं मी सांगेल. बाकी चुकीची माहिती देऊन मला विनाकारण
तुमचे दिशाभूल करायची नाही आहे. तर इथं बघू शकता मी अगरबत्ती लावून घेतलेली आहे आणि आता आपल्याला इथं नैवेद्य ठेवायचा आहे. जी जागा होती ती मी व्यवस्थित अशी स्वच्छ करून घेतली होती आणि पाट ठेवला होता पाटावरती. आणि कधीही जेव्हा आपण पितरांची पूजा करत असोल तर तेव्हा आपण जे हळदी म्हणजे जे आपण पूजा करतो ती वरतून खाली यायचं आहे आणि जेव्हा आपण एखाद्याचं औक्षण वगैरे करतो तेव्हा वरतून खालून वरती न्यायचं आहे असं म्हणतात. तर आता इथं मी कुंकू वगैरे लावून घेतलेलं आहे. केळीला पूजा हळदी कुंकू लावून करा आणि केळीची पूजा करून घेतली होती. दिवा वगैरे लावला होता, अगरबत्ती लावली होती. आता तुम्ही म्हणत असाल की साईडला कोणाचा फोटो आहे, तर तो माझा भाऊ आहे आणि जो साईडला दिसत आहे ते माझे आजच सासरे आहेत. तर मी जेव्हापासून लग्न झालं तेव्हापासून माझ्या मर्जीने मला कोणी सांगितलेलं नाही आहे. आता ते करतात की नाही करतात मला माहीत नाही, पण मी प्रत्येक सणाला त्याला नैवेद्य दाखवतेच. एक माझं मी कर्तव्य समजते आणि माझं चुकत असेल तर खरंच सांगा. पण मी नेहमी त्याची कोणताही सण असेल तर अशाच प्रकारे पूजा वगैरे करते. तर हा माझा छोटासा व्हिडिओ आणि आता माझं नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे आणि मुलींचंही जेवण चाललेलं होतं. आता बाकीचे जेवायला बसणार होते. तर माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही आहे आज अक्षय तृतीयाची थाळी. तर चला, माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.